कर्नाटकच्या कोलार इथं हृदयद्रावक घटना समोर आली आहे। या ठिकाणी लव्ह मॅरेज नंतर काही तासातच युवकानं त्याच्या पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे। त्यानंतर त्याच कुऱ्हाडीनं स्वतःवर वार करून आत्महत्या केली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या घटनेत युवकाचाही मृत्यू झालाय। पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत। सध्या या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्री यांच्यात प्रेमसंबंध होते। दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला। 7 ऑगस्टला दोघांचे धूमधडाक्यात लग्न झालं, ज्या दोघांचे मित्र आणि कुटुंबातील लोक सहभागी होते। लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत काही वेळ घालवला। त्यानंतर दोघे एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले। यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणास्तव वाद झाला। दोघांमधील भांडण इतकं वाढलं की हाणामारी झाली। या झटापटीत नवनीनं लिखितावर धारदार शस्त्राने वार केला। त्यानंतर त्याच शस्त्राने स्वतःवरही हल्ला केला। याच वेळी नातेवाईक तिथं पोहोचले आणि घरचा दरवाजा तोडला। तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते। या दोघांनी घाईघाईंना हॉस्पिटलला आणलं, मात्र त्या ठिकाणी लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। तोपर्यंत नवीन जिवंत होता, मात्र तो गंभीररित्या जखमी झाला होता। त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला उपचारासाठी नेले। गुरुवारी सकाळी नवीनचाही मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नवीन आणि लिखिता यांना सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे घरी नेले होते। तिथे दोघांनी चहा घेतला। त्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले आणि आतून दरवाजा बंद केला। काही मिनिटात खोलीतून एकमेकांवर जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज आला। त्यामुळे नातेवाईक धावत त्या खोलीकडे गेले। तेव्हा खिडकीतून पाहताच नवीन लिखितावर हल्ला करत असताना दिसला। त्यांनी खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तुटला नाही। मात्र काही वेळाने दरवाजा तुटला, तोपर्यंत लिखिता आणि नवीन दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे। नवीन हा कपड्याच्या दुकानाचा मालक होता, तर लिखिता ही प्री युनिव्हर्सिटीत शिक्षण पूर्ण करत होती।